नमस्कार मंडळी, मी विनय प्रकाश राणे, माझ्यावर ऋतुजा विनय राणे. तर म्हटलं आता आम्ही चाललो आहे CSMTला, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला चाललो आहे. तिथे सेंट्रल कॅमेरा मागे पण मी तिकडे दाखवलेलं. तिथे आपलं काम आहे, आपले कॅमेरे आहेत, DSLR आहे, ऋतुजाचा जुनावाला DSLR आहे, ब्लॉग प्रिव्हियस ब्लॉगमध्ये दाखवलेला. ते जरा काम करून घेतो, सर्व्हिसिंग करून घेतो. आणि मोबाईलला जरा एक बघत होतो DJI किंवा डिजिटेकचा एक हे माईक बघत होतो, ब्लूटूथ माईक. आणि अजून काय GoProला काय कनेक्ट करता ते बघा. थोडी इन्व्हेस्टमेंट आहे का वेस्ट आहे ते आपल्याला माहित नाही, म्हणजे वेस्ट ऑप्शन्स एक्सप्लोर करतो. हां, पण एक ब्लॉग पुढे येण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे की आपण हल्ली मी बघतो आम्ही सगळे की व्ह्यूज कमी येत आहेत, व्लॉगला व्ह्यूज कमी येतात. पहिले खूप जास्त होते. म्हणजे रिसेंटली काय कारण असेल तुम्ही क्लिअर कमेंट करून सांगू शकता, त्याचा आपण इम्प्रूव्हमेंट करू ना. आम्ही पण नाहीतरी प्रोबेशनवरतीच आहोत, अजून मॉनिटायझेशन पण नाही झालं, म्हणजे आपण प्रोबेशनवरतीच आहोत. आणि आम्ही दोघं जॉब करून दोन्ही चॅनल चालवतो, म्हणजे जस्ट एक हॉबी म्हणून आवडते म्हणून. अनुरुद्ध प्रवास आणि संध्या प्रकाश. काही रेसिपी आई सांगते तिला, ते त्या असतात. अनुरुद्ध प्रवास आमचा सगळ्यांचा तिघांचा मिळून आहे. पप्पांचा पण त्यामध्ये हातभार आहेत, पप्पा तेव्हापासून होते ते. तर असं आहे, तर सगळ्यांनी प्लीज व्ह्यू द्या त्याचा. आणि काय असेल सजेशन तर सांगू शकतो आपल्याला की काय कोकणातले आपले व्लॉग येतीलच, आपण जाऊ त्या गावाला. तर आता आपण चाललो, दॅट इज मी म्हणून गॅजेट इन्व्हेस्टमेंट करतो सध्या मी. ते मी वेस्ट का इन्व्हेस्टमेंट असं मी विचारलं, कारण का वेस्ट म्हणजे काय, तर युजच नाही केलं तर वेस्टच होतो ना, वेस्ट ऑफ मनी. तर इन्व्हेस्टमेंट करायची ते आम्हाला असं चाललंय. आणि मग पुढे बघू, एकदम तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टने जर आपल्याला, म्हणजे आपल्या कुलस्वामींनी, गणपती बाप्पांनी, आपल्या सद्गुरूंनी, आईवडिलांचे आशीर्वाद यांनी आपण पुढे निघालो की आपण बघू फुल टाइम करायचं का कसं करायचं ते. तर आता आपण चाललो, आता आपण फ्रीवेने चाललोय. आणि तिकडनं आपण लोअर साईड पण जायचं प्लॅन आहे, थोडंसं काम आहे. तर चला या. मागच्या गल्लीत आलो आपण, म्हणजे मेन रोडवर आलो. हा इकडनं आलो तो मुंबईवर आलो आपण, आणि इकडे जातो पुढे तो कोल्हापूरला जातो. मागे पण दाखवलेलं मी इकडे, तिथे बरेच शॉप्स आहेत, भारी भारी. इकडे एकदम फुल मार्केटच आहे एकदम. कपड्यांचं कसं होलसेल असतं असं आहे बघा. इकडे बघा कॅमेरा, बघा इथे कॅमेरा आहे, इथे बरंच आहे. तर आपण बघूया, अजून बऱ्याच गोष्टी घ्यायच्यात ब्लॉगिंगच्या पण. इथे ना हे ऑप्शन एक आहे, हे दुकान एक आहे. आणि आपलं दुकान तिकडे सोनी लिहिलं ना बोर्ड, इथे आपलं दुकान आहे. आणि इथं पण मी बऱ्याच ठिकाणी गेलो, यांच्याकडे पण तुम्हाला बऱ्याच गोष्टी मिळतात विकत घेण्यासारख्या. पण आता आपण आपल्या शॉपमध्ये जाऊया. इथे बरेच शॉप आहेत, इथे शॉप आहेत असे सगळे. पण इथे गाडी शक्यतो 4 व्हीलर नका आणू, हे शॉप आहे ते. आपण इथे चाललो आहे. आपण मागे झालेलो रिलायबल स्टोर आहे, इथे बघू. त्यांच्याकडे बरेच ऑप्शन्स आहेत, व्हरायटी. आणि मेन म्हणजे हा प्रोडक्ट इकडचाच आहे. हा कॅमेरा मी इकडनंच घेतलेला आहे. चार्जर नाही, ह्याला सर्व्हिसिंग करायची आहे ना, ह्या लेन्सला. हे ना झूम इन झूम आउट करायला अडकते. हां, मोटर जाम झाली. आणि दुसरी लेन्स आहे तिथं आमच्या हातात पण पडली खाली, कुठली तिथे बरेच ऑप्शन्स आहेत असे. लाईट्स आहेत, लाईट्स आहेत. जुन्या बटनचे पण कॅमेरा आहे तिकडे बघा. 360 पण आहे. त्याचा कॅमेरा आहे जुनावाला, आपण जो मे बी झालो. हे त्याशी मी बघितलेलं, जरी बघितलेलं. हे मला वाटलं पडलं म्हणून, पण आपण मला चालू करायचं एक. आणि जुनं झाला तर दाखवेल, नाही तर नाही होणार तो. आणि इथे मागे बघायला, इथे बघा इथे गिम्बल्स आहेत DJI त्यांच्याकडे. आणि बरेच वेगवेगळ्या रेंजमध्ये आहेत. आणि हे सगळे ते 360 कॅमेरे आहेत, ते आपण मागे बघितले ना, आपण बाईकवर बघतो किंवा ते स्टिक असते त्याला, ते आहेत. हा एक नवीन आला आहे DJIचा. याची काय प्राईस असेल? हा वाला, हा पहिलावाला. हा हे काय असेल? किती? 60. अच्छा. हा बघत होतो डिजिटेकचा डबल माईक आणि सिंगल रिसिव्हर वाला बघत होतो. गोयाचा तुमचा मोबाईलसाठी, कॅमेरासाठी
मोबाईलसाठी आयफोनसाठी. आयफोन लाइटिंग आहे सी आहे ते बघायला लागेल. हा डिजिटलचा आपण बघतो ॲटलिस्ट पहिला. त्याच्यामध्ये 2 माईक येणार असे म्हणजे मोठेवाले आहेत ते. 2 माईक आणि एक रिसिव्हर असणार आहे त्यातला. आणि 2 माईक आहेत, एक रिसिव्हर. मला ह्याच्यामध्ये काय असतं कनेक्ट करायला केबल दिलेत बघा या लोकांनी. अच्छा, हा ब्लूटूथवाला नाही का? ब्लूटूथवालाच आहे पण वायरने तो कनेक्ट करायला लागणार ना. हा तुम्हाला मोबाईलसाठी या 3.5. ओके. हा तुम्हाला सी टाईप. हां. हा तुम्हाला हे ह्याच्यासाठी आहे कॅमेरासाठी. आणि असं सेम केबल लाइटिंग केबल येते बरोबर. ती आयफोनसाठी असे अशा 3 केबल असतात. ते आयफोनला कनेक्ट केलं आहे आणि आता आपण टेस्टिंग कनेक्ट करतोय. अंदाज येईल ना आपल्याला की कसा वर्क होता वर्कआउट होता त्याच्यामध्ये. तुम्ही बोलून बघा. हॅलो हॅलो माईक चेक 1 2 3. हॅलो डिजिटेक माईक चेक. तिकडे सोनीचे ब्लॉगिंग कॅमेरा आहे, तो ब्लॉगिंग कॅमेरा आहे तो आपल्याला घ्यायचा आहे पण अजून आपण बजेट नाही काढलं आहे. बट एक बघूया आपण. DSLRला पण तसे माईक लागतात त्यांचे आणि जेवढी आपण इन्व्हेस्टमेंट करतो ना तेवढं आपल्याला चांगला आउटपुट मिळतो. सोनीचे आहेत सगळे आणि इकडे लेन्सच्या वरती आता आपण वाईल्ड लाईफ सफारी पण करत होतो तेव्हा ओके लॉक केलं. हां तिथे तो बसणार आहे त्यावरती मग कॅमेरा डायरेक्ट बसणार आणि DSLR डायरेक्ट बसणार बरोबर ते कळलं. डायरेक्ट बसणार. हां DSLR डायरेक्ट बसणार. मोबाईल असा लावायला लागेल याच्यावर आणि करेक्ट ते टाईट करायला लागतं. ह्याची काय प्राईस असेल ॲक्च्युली? तुम्हाला 1500 पर्यंत येतं. हां ना. आणि याची काय गॅरंटी वॉरंटी का असते काय? वॉरंटी काय नाही वापरूच असं म्हणजे आपण परत चालाय तो परत हां ते झालं. खराब झाला की मग रिपेअर करा. काय आहेच ना ते तुम्ही मोबाईल वापरू शकता. हां ते टाईट नाही प्रमाणे करू शकता. आणि टाईट करायचं पूर्ण 360 फिरणार. बरोबर. हा एक आहे त्याच्यामध्ये काय आहे तुमचं नाही ओपन होणार. आता हा कसं स्ट्रेट आहे सेमच आहे. थोडा बाहेर असा निघतो आणि तुम्ही असा पण लावू शकता याला. हो दॅट्स बेटर यार. सेम हाईट होणार. हा मस्त आहे. हाईट तेवढीच आहे ना तेवढी हाईट तेवढीच आहे. असा पण लावू शकतो आपण. हा त्याची 1800 पर्यंत जातो. अच्छा चांगलं आहे ना. आपण हा ब्लॉगिंग कॅमेरा आहे. हां ह्याची प्राईस काय असेल? आता तुम्हाला 60,000 पर्यंत. 60,000 पर्यंत. ओपन करते हे फक्त ऑन म्हणजे बेसिकली ऑन बटन इकडे होतं का? हां दाबायचं. हां आता फिरव त्याच्यावर घ्यावा लागेल तो. बॅटरी एक्झॉस्ट. हां पण भारी हे पण आहे माईकला ते स्पॉन्ज दिलं म्हणजे सॉफ्टनेस पण म्हणजे सेफ पण राहतात. ते फिरव पण आहे त्याला आय गेस तसं पण आहे. इट इज बेसिकली फॉर दिस. हां असं ते आपला गिंबल आहे ना तो गोप्रोचा त्याला ते बघ ते कसं लावलं बघ स्टँडवर तसं आहे ते 60 ओनली. पण झालं जातं एकदा वन टाईम होतं ते. मोस्टली मी ते तुझे ते ब्लॉग बघतो ना ते मुलींचे त्यांच्याकडेच कॅमेरा आहे सगळ्यांकडे. कॉम्पॅक्ट आहे ना आणि हेवी पण नाही आहे. बऱ्याच वर्षांनी या रोडला चालतो. असं आम्ही चालत इकडनं पहिले कॉलेजला असतानाकडे असे येतो आम्ही इकडे. आता इकडे सॅटर्डे शांत आहे म्हणून. अदरवाईज इकडे खूप गर्दी असते. पूर्ण रस्ते पॅक असतात. ते रेकॉर्ड जुन्या काळातले आपण बघायचं असे. पण याला प्लेअर कसा लागतो तो? त्याचं प्लेअर ते हे असतं ना काय म्हणतात त्याला? ग्रामाफोन असतो ना तो. पोलंड साऊथ कोरिया फ्रान्स असे वेगवेगळे पॉईंट आहेत. इंडोनेशिया इकडे नोट पण आहे. पण नोटा पण आहेत त्यांचं. हे सही आहे. हा जुना रस्ता आपण निकणाचा ते कॉलेजला असताना वगैरे आपण येतो ना. असं नाव तर खादी भंडार आहे. आता हे काय बद्री महाल.
1912 आहे ते, एवढं जुनं आहे पण हा बघ लिहिलं बा खाली 1912. रिनोव्हेशन केलं 1912 आहे बद्री महल. हे ऐकलं मी यार कोणाकडे तरी, आणि हे पण एक रिनोव्हेशनच केलेलं आहे वाटतं नंतर हे, पण भारी यार खूप. इथे तुम्ही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे इथे खूप जुन्या कन्स्ट्रक्शन्स आहेत ना. आता हे बघा ना, हे दगड बघा ना केवढे जुने आहेत. एम्पायर हाऊस दगड बघा ना केवढे जुने आहेत. त्याने फोटो मस्त काढला मांजरींचा तिथे. समोर आहे ती सेंट्रल बँक ऑफ इंडिया. मी पण फर्स्ट टाइम बघतोय सगळं हे. आणि इथे मोस्टली शूटिंग वगैरे होतात आतमध्ये. हा ना बघा कन्स्ट्रक्शन पूर्ण जुनंच आहे ना एकदम. सगळं ब्रिटिश कालीन आहे सगळं. आम्ही आलोय म्हणजे बऱ्याच वेळ आलोय. पप्पा खूप वेळ आम्हाला घेऊन आले. आता राईट मारत आहे. हा राईट आहे. थांब बघायला लागेल एक मिनिट. पुढचा राईट वाटतं आय गेस. असं वाटतंय मला कदाचित पुढचा राईट आहे. 70 मीटरला राईट दाखवतो आपल्याला. 70 मीटरला राईट. रिव्ह्यू असे होते आपले फायर ब्रिगेडवाल्यांचे मुंबई. इकडनं म्हणजे पाणी इकडनं घेऊन ते हे करायचे. आणि हे बघा इकडे एकदम जुन्या जुन्या बिल्डिंग्स आहेत. सॉलिड वाटतं एकदम. हे एकदम विंटेज वाटतं इथे आलो की. आता कॅफे मिलिटरीमध्ये आलो इकडे खायला CSMTला. ओके तो आपण घेतलं आहे काय घेतलं म्हणजे फिश अँड चिप्स विथ सॉस, टार्टर सॉस. हा टार्टर सॉस आहे. त्याचा ते ग्रीन सलाडने बनतो तो म्हणाले. हे चिप्स म्हणजे बटाट्याची कापं असतात ती आहेत. आणि हे रावास आहे. रावास फिश आहे. आता त्याने खायला या. हा CSMTला आहे कॅफे मिलिटरी. बराच जुना आहे. थँक्यू. टेस्टी आहे. इकडे ना डे वाईज मेन्यू आहेत. बघाल ना इकडे पहिला मंडेला वेगळा मेनू आहे, ट्युजडेला वेगळा मेनू आहे, वेडनेसडेला वेगळा, थर्सडे सॅटर्डे, आणि अवेलेबल डेली हे वेगळे मेनू आहेत. टायमिंग म्हणजे पण दिलेलं आहे. टायमिंगचं ते काका म्हणाले की रात्रीपर्यंत इकडे गर्दी असते. आता सध्या 1 महिना हायकोर्ट बंद आहे म्हणून गर्दी कमी आहे. तर आणि हा कॅफे खूप जुना आहे. 96 इयर्स झाले ऑलमोस्ट. 100 वर्ष व्हायला आलेला. इथे बरेच कॅफे आहेत ना. इथे कॅफे होता पण इथे आलो असतो पण ते आपलं एक्सप्लोर करत होता. कसं बघ विंटेज केलं बघ. वरती सगळं जुनच आहे. हे काहीतरी आहे इटली आहे काहीतरी. जॉर्ज काहीतरी आहे. हे बघ इथे सगळं जुनं बांधकाम आहे सगळं. समोर बघ क्रोमाचे बिल्डिंग बघ. सगळं अजून जुनच आहे. इथे सरळ आहे म्हणजे एकदम विंटेज बोलतो ना वाईब. हे समोर म्हणून तर बरेच लोक येतात ना मुंबई फिरायला. कॉमन मॅन इथे बरेच शूटिंग होतात इकडे या रोडला. बघा बँक ऑफ बरोडा वगैरे आहे ना. इथे बरेच शूटिंग होतात. इथे पण सिंगमचा पण सीन बघितले. इकडे बरेच सीन मी बघितलेत. बघा जुनं बांधकाम पण समोर पण कसं आहे भारी एकदम. पण इथे कधी आला तर मॅप लावा शक्यतो. कारण का खूप इकडे समोर व्हाईट लायब्ररीला आलो पण इथे ते ऍडव्हर्टाईज वगैरे इथे शूट होतात ना समोर. हा ठीक आहे. हा रस्ता शूटसाठी ठेवला वाटतं मला वाटतं आय गेस. समोर हा तिकडे सिग्नल आपला. ही समोर ती व्हाईट लायब्ररी. इथे मी एकदा प्री वेडिंग शूट करून घेतलेलं मित्राचा. सिद्धेश राणे म्हणून मित्र आपला. तिथे गेलेलं मी एकदा शूट. मस्त माहिती आतमधून पण खूप मस्त लायब्ररी. सो असा होता कालचा आपला ब्लॉग. म्हणजे काल जाऊन आलो. आज काल क्लायमॅक्स नाही केला म्हटलं आज करूया. तर आपण ते लेन्स दिली तिकडे. दोन्ही लेन्स दिले आहेत. मोठीवाली छोटीवाली त्यांच्याकडे रिलायबल स्टोअरमध्ये कॅमेऱ्याकडे त्या कॅमेरावाल्याकडे. तर आता तो बघितला. आता मला उद्या मंडेला बजेट सांगेल. तर आपण ठरवायचं आपण काय करायचं. त्याच्या बजेटवरती ठरणार आहे की ट्रायपॉडवाला तो एक होता 1800वाला तो घ्यायचा की नाही घ्यायचा. संध्याप्रकाश किचन ब्लॉगसाठी कारण त्यांना ते शूट करायला बरं पडतं वरून. आणि त्याच्यानंतर ठरणार की कोणता माईक घ्यायचा. वायरलेस माईक 3500 4000वाला घ्यायचा का तो 2500वाला घ्यायचा का 1100वाला घ्यायचा का 1800वाला घ्यायचा ते ठरणार. तर आता बघूया. आता ही इन्व्हेस्टमेंट आहे. 2 गोष्टी असतात. एक तर आपण एवढी इन्व्हेस्टमेंट केली तर आपल्याला त्याचा फायदा होतो. क्वालिटी मिळते कंटेंटला आणि चांगला क्लिअर व्हॉईस मिळतो. ते एक आहे. किंवा असं होतं की अरे यार मॉनिटायझेशन होते मग खर्च करू. मग ते शेवटी दोन्ही ते 2 गोष्टी आहेत. पण मला जरा ते घ्यायचं होतं. बजेटमध्ये होतं. बसत असेल तर घेतो आहे मी. अदरवाईज बघू. तर नक्कीच तुम्हाला आजचा आपला आवड असेल तर सगळ्यांनी लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा. आणि जास्तीत लोकांना शेअर करा.
ओके. आणि जो मी दुसरा कॅफे दाखवला ना, मिलिटरी कॅफे, ते काल सांगायचं राहिलं. त्या कॅफेमध्ये मोस्टली बघा त्या साईडला आम्ही जातो ना, कॅफे बघितलेत ना आम्ही, तिकडे शक्यतो ऑनलाईन पेमेंट वगैरे घेत नाही, ते कॅश घेतात. तर तिकडे जाल तुम्ही कुठे असं तुम्हाला दिसतं की कॅफे कुठे आहे, तर शक्यतो कॅश घेऊन जा, तिथं ऑनलाईन पेमेंट होत नाही. ते ब्रिटानिया कॅफेला आम्ही गेलो ना, CSMTला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स तिकडे आतमध्ये एक कॅफे येतो, तर तिथे मग आमची कॅशच आम्ही केलेली ब्रिटानिया कॅफेला. तर ठीक आहे, आपण लवकरात लवकर नवीन लोक भेटू. टिल देन हरिओम श्रीराम, बंद नाथ.